आज मंडळी आपण 5 साहित्यामध्ये तयार होणारी एकदम डिलिशियस मार्केटपेक्षाही उत्तम वफलची रेसिपी बनवणार आहोत। जर मंडळी तुम्ही कंजूस असाल तुमच्यासाठी ही रेसिपी नाहीये का म्हटलं हे तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये समजेलच। वफलची चव आणि टेक्स्चर बघा मंडळी एकदम परफेक्ट कॅफे स्टाईल आलेला आहे। चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया। वफलचं बॅटर बनवण्यासाठी पाव कप तेलामध्ये अर्धा कप इतकी पिठी साखर आणि 1 चमच इतका व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट टाकून आपल्याला छान प्रकारे मिक्स आउट करून घ्यायचं आहे। हे बघा पिठी साखर आणि तेल मी छान प्रकारे इथे फेटून क्रीमी करून घेतलेला आहे। आता यामध्ये आपले ड्राय इंग्रेडिएंट्स ऍड करायचे। छानपैकी चाळणीमध्ये आपल्याला 1 कप इतका मैदा, 1 चमच इतकी बेकिंग पावडर, अर्धा चमच इतका आपल्याला बेकिंग सोडा ऍड करायचा। छानपैकी स्टेन करून घ्यायचा आहे। जर मंडळी तुम्हाला वफलला हेल्दी बनवायचं असेल तर मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ वापरलं तरीही चालेल। छानपैकी सर्व जिन्नस चाळून घेतले की यामध्ये आपल्याला 1 कप इतकं थोडं थोडं दूध आपल्या या पद्धतीने ऍड करत छानपैकी बॅटर मिक्स करायचं आहे। या पद्धतीने छानपैकी रिबन टाइप कन्सिस्टन्सीचं बॅटर बनवायचं आहे। आता मी इथे नॉनस्टिकचा वफल मेकर घेतलेला आहे। वफल मेकर नसेल तुम्ही सँडविचचा जो टोस्टर येतो त्यामध्ये देखील वफल बनवू शकता। वफल मेकरला छानपैकी ग्रीस करायचा आहे। तयार केलेलं बॅटर त्यामध्ये ऍड करून द्यायचं आहे। छानपैकी काटोकाट बॅटर आपल्याला फिल करायचं आहे। ट्रस्ट मी मंडळी एकदम परफेक्ट वफलच्या बॅटरची रेसिपी शेअर केलेली आहे। या पद्धतीने बॅटर बनवून तुम्ही कोणत्याही फ्लेवरचं वफल बनवू शकता। बॅटर फिल करून झालं की 2 मिनिटाकरता लो फ्लेमवरती वफल आपल्याला कुक करायचं आहे। 2 मिनिटांनंतर वफल आपल्याला छानपैकी साईडने देखील छानपैकी या पद्धतीने शेक देत आणखीन 1 मिनिटाकरता कुक करायचं आहे। नंतर वफल आपल्याला टर्न करून द्यायचं आहे। आता खालच्या साईडने देखील 2 मिनिटाकरता वफल लो फ्लेमवरती कुक करायचं आहे। 2 मिनिटांनंतर पाहू शकता वाव एकदम परफेक्ट क्रिस्पी गोल्डन ब्राऊन कलर आपल्या वफलला आलेला आहे। एकदम मस्त। आता वफल आपल्याला छानपैकी डायरेक्टली टर्न करायचं, थंड करायचं आहे। थंड होण्याआधी त्याला 2 भागामध्ये या पद्धतीने डिवाइड करायचं आहे। वफलच्या आतलं टेक्स्चर पाहू शकता एकदम परफेक्ट कुक झालेलं आहे। आता मी इथे वफलला छानपैकी चॉकलेटची कोटिंग देण्यासाठी मॉर्डेचं डार्क कंपाऊंड चॉकलेट 200 ग्राम घेतलेलं आहे। चॉकलेट छानपैकी चॉप करून देऊन डबल बॉयलर मेथडने आपल्याला छानपैकी चॉकलेट मेल्ट करायचे। डायरेक्टली गॅसवरती ठेवू नका, चॉकलेट जळलं जाईल। हे बघा एकदम स्मूथ चॉकलेट आपलं 2 मिनिटात मेल्ट झालेलं आहे। आता छानपैकी चॉकलेटमध्ये आपलं क्रिस्पी वफल आपल्याला छानपैकी डिप करायचं आहे। क्रंचीनेस वफलची पाहू शकता एकदम मार्केट स्टाईल आलेली आहे। नक्की ट्राय करा, वफलची टेस्ट एकदम कॅफेपेक्षा उत्तम तयार होते। जर मंडळी तुम्ही आता इथे कंजूस असाल ना तर चॉकलेटमध्ये तुम्हाला वफल डिप करता येणार नाही, म्हणून कंजूस असाल तर ही व्हिडिओ इथं स्किप करा। हे बघा चॉकलेटमध्ये वफल डिप करून मी प्लेटमध्ये काढलेलं आहे। आता वफल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसंही डेकोरेट करू शकता। मी इथे मिल्क मेट आणि छान चॉको चिप्स स्प्रिंकल टाकून इथे डेकोरेट केलेलं आहे। अतिशय भन्नाट रेसिपी आहे, मस्ट ट्राय वाली आहे, नक्की ट्राय करा। व्हिडिओ लाईक करा, आपल्या चॅनल प्लीज सबस्क्राईब करा आणि जे बाजूला बेल येईल ते प्रेस करायला विसरू नका। नक्की रेसिपी ट्राय करा, तुमच्या आलेला अनुभव माझ्याबरोबर कमेंटद्वारे शेअर करा। चला मंडळी पुन्हा भेटूया। हर हर महादेव।